महाराष्ट्राच्या भूगोलावर आधारित महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे. महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान काय आहे? महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान 15°44' उत्तर ते 22°6' उत्तर अक्षांशादरम्यान आणि रेखावृत्तीय विस्तार 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व रेखांशादरम्यान आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर इतके आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात 3रा क्रमांक लागतो. पहिला राजस्थान, दुसरा मध्य प्रदेश, त्यानंतर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्राला सुमारे 877.97 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार किती किलोमीटर आहे? महाराष्ट्राचा पूर्व पश्चिम विस्तार सुमारे 800 किलोमीटर इतका आहे. महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार किती किलोमीटर आहे? महाराष्ट्राचा उत्तर दक्षिण विस्तार सुमारे 720 किलोमीटर इतका आहे. महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती पर्वतरांग आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांग आहे. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती? महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई होय. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती? महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर होय. महाराष्ट्राच्या वायव्येस कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या वायव्येस गुजरात आणि दादर नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड हे राज्य आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेस आणि दक्षिणेस कोणती राज्य आहेत? महाराष्ट्राच्या आग्नेयेस तेलंगणा हे राज्य, तर दक्षिणेस कर्नाटक आणि गोवा ही राज्य आहेत. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वाधिक राज्यांच्या सीमांना स्पर्श करतो? महाराष्ट्रातील सर्वाधिक राज्यांना सीमांना स्पर्श करणारा असा कोणताही एक जिल्हा नाही, तर नंदुरबार, धुळे, गोंदिया, गडचिरोली, नांदेड आणि सिंधुदुर्ग ही जिल्हे प्रत्येकी 2 राज्यांच्या सीमांना स्पर्श करतात. महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांना किनारा लाभला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश आहे. सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा कोणता? सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा रत्नागिरी होय. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची संख्या किती आहे? महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची संख्या सुमारे 6 आहे. यामध्ये कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूरचा समावेश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाडा होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर होय. महाराष्ट्राचे मुख्य 3 प्राकृतिक विभाग कोणते? महाराष्ट्राचे मुख्य 3 प्राकृतिक विभाग कोकण किनारपट्टी, सह्याद्री त्यालाच पश्चिम घाट असे म्हणतात, महाराष्ट्र पठार त्यालाच दख्खनचे पठार असे म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आणि त्यांची उंची किती? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई होय, तर त्याची उंची 1646 मीटर होय. कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? कळसुबाई शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. सह्याद्री पर्वताला महाराष्ट्रात इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? सह्याद्री पर्वताला महाराष्ट्रात पश्चिम घाट या नावाने ओळखले जाते. महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर कोणते? महाराष्ट्रातील दुसरे सर्वोच्च शिखर साल्हेर होय. या शिखराची उंची 1567 मीटर आहे, तर हे शिखर नाशिक या जिल्ह्यात आहे. दक्षिण कोकणातील किनारपट्टीची वैशिष्ट्ये कोणते? दक्षिण कोकणातील किनारपट्टीची वैशिष्ट्ये दंतूर किनारपट्टी आणि जांभा दगड युक्त. महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा कोणत्या? महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा हरिश्चंद्र बालाघाट,
सातमाळा अजिंठा आणि शंभू महादेव डोंगररांगा होय. सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? सातपुडा पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अस्तंबा. या शिखराची उंची 1325 मीटर. हे शिखर नंदुरबार या जिल्ह्यात आहे. मेळघाट टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? मेळघाट टेकड्या अमरावती या जिल्ह्यात आहेत. दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? दरकेसा टेकड्या गोंदिया या जिल्ह्यात आहेत. चिरोली आणि भामरागड टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? चिरोली आणि भामरागड टेकड्या गडचिरोली या जिल्ह्यात आहेत. महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतात किंवा जिल्ह्यात आहेत? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण सह्याद्री पर्वतात असून सातारा या जिल्ह्यात आहे. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड या जिल्ह्यात आहे. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतरांगेत आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वतरांगेत आहे आणि अमरावती या जिल्ह्यात. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तोरणमाळ पठार नंदुरबार या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्र पठार कोणत्या खडकापासून बनलेले आहे? महाराष्ट्र पठार बेसाल्ट या अग्निजन्य खडकापासून बनलेला आहे. बेसाल्ट खडकाची निर्मिती कशामुळे झाली आहे? बेसाल्ट खडकाची निर्मिती भ्रंशमूलक उद्रेकातून म्हणजेच ज्वालामुखीच्या भेगी उद्रेकातून झाली आहे. महाराष्ट्राचा किती टक्के भाग बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे? महाराष्ट्राचा सुमारे 90% भाग बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे. गणपतीपुळे समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? गणपतीपुळे समुद्रकिनारा रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. मरुड जंजिरा जलदुर्ग कोणत्या जिल्ह्यात आहे? मरुड जंजिरा जलदुर्ग रायगड या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी नदी होय. तिची महाराष्ट्रातील लांबी 668 किलोमीटर आहे, तर एकूण लांबी 1465 किलोमीटर इतकी आहे. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर नाशिक या जिल्ह्यात होतो. दक्षिण भारताची गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? दक्षिण भारताची गंगा म्हणून गोदावरी या नदीला ओळखले जाते. भीमा नदीचा उगम कोठे होतो? भीमा नदीचा उगम भीमाशंकर येथे पुणे जिल्ह्यात होतो. कृष्णा नदीचा उगम कोठे होतो? कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर येथे होतो. महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी प्रमुख नद्या कोणत्या? महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी प्रमुख नद्या तापी आणि नर्मदा तसेच कोकणातील नद्या होय. तापी नदीचा उगम कोठे होतो? तापी नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील मुलताई येथे होतो. महाराष्ट्रात उत्तर सीमेवरून वाहणारी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी कोणती? महाराष्ट्रात उत्तर सीमेवरून वाहणारी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी नर्मदा नदी होय. नर्मदा नदी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवरून वाहते? नर्मदा नदी महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्याच्या सीमेवरून सुमारे 54 किलोमीटर इतकी वाहते. वर्धा आणि वैनगंगा याच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? वर्धा आणि वैनगंगा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात. कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? कोयना धरणाच्या जलाशयाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर होय, तर या जलाशयाचे जुने नाव शिवसागर जलाशय होय. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणत्या नदीला म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोयना नदीला म्हणतात. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे आणि त्याच्या जलाशयाचे नाव काय? जायकवाडी धरण गोदावरी नदीवर आहे, तर त्यांच्या जलाशयाचे नाव नाथसागर होय. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? उजनी धरण भीमा नदीवर सोलापूर या जिल्ह्यात आहे. तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तोतलाडोह धरण पेंच नदीवर नागपूर या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक खाऱ्या पाण्याचे सरोवर लोणार सरोवर बुलढाणा या जिल्ह्यातील होय. हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालेले आहे. तलावाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तलावाचा जिल्हा म्हणून गोंदिया तसेच भंडारा हे जिल्हे ओळखले जातात. 5 नद्यांचा संगम महाबळेश्वर येथे होतो, त्या नद्या कोणत्या? 5 नद्यांचा संगम महाबळेश्वर येथे होतो, त्या नद्या कृष्णा, कोयना, वेना, सावित्री आणि गायत्री होय. उल्हास नदीचा उगम कोठे होतो? उल्हास नदीचा उगम खंडाळा सह्याद्री पर्वतात होतो.
कोणती नदी पूर्ववाहिनी असून कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे? पंचगंगा कोल्हापूर येथील नदी पूर्ववाहिनी असून कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचे हवामान आढळते? महाराष्ट्रात उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचे हवामान आढळते. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो? महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे पडतो. महाराष्ट्रातील पर्जन्यछायाचा प्रदेश म्हणून कोणता भाग ओळखला जातो? महाराष्ट्रातील पर्जन्यछायाचा प्रदेश म्हणून सह्याद्रीच्या पूर्वेकडील भाग ओळखला जातो. यामध्ये मध्य महाराष्ट्र आणि पठाराचा पश्चिम भाग समाविष्ट आहे. महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून मिळतो? महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस प्रामुख्याने नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळतो. रेगूर मृदा म्हणून कोणती मृदा ओळखली जाते? रेगूर सॉइल म्हणून काळी कापसाची मृदा ओळखली जाते. काळी मृदा कोणत्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे? काळी मृदा कापूस आणि ऊस या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे. जांभी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळते? जांभी मृदा लॅटराइट सॉइल महाराष्ट्रातील दक्षिण कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आणि कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये आढळते. तांबडी आणि पिवळसर मृदा मुख्यत्वे कोठे आढळते? तांबडी आणि पिवळसर मृदा मुख्यत्वे पूर्व विदर्भ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात आढळते. महाराष्ट्रातील एकूण भूभागापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र जंगलाखाली आहे? महाराष्ट्रातील एकूण भूभागापैकी सुमारे 20% क्षेत्र जंगलाखाली आहे. एक्झॅक्ट सांगायचे झाल्यास 20.1% क्षेत्र. महाराष्ट्रात सर्वाधिक वने असणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक वने असणारा जिल्हा गडचिरोली जिल्हा होय. महाराष्ट्रात सर्वात कमी वने असणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी वने असणारा जिल्हा लातूर जिल्हा होय. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू मोठी खार होय. शेकरू खार प्रामुख्याने कोणत्या अभयारण्यात आढळते? शेकरू खार प्रामुख्याने भीमाशंकर अभयारण्य पुणे येथील या अभयारण्यात आढळते. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल होय. हा हळद्या पिवळ्या पायाचे हरियाल पक्षी होय. महाराष्ट्राचे राज्य वृक्ष कोणते? महाराष्ट्र राज्याचे राज्य वृक्ष आंबा होय. महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते? महाराष्ट्राचे राज्य फूल तामन, जारूल, मोठा बोंडारा होय. सागवानाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने कोठे आढळतात? सागवानाची वने महाराष्ट्रात प्रामुख्याने चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात आढळतात. मँग्रोव्ह म्हणजेच कांदळ वने कोठे आढळतात? मँग्रोव्ह म्हणजेच कांदळ वने कोकणातील खाडीच्या भागात किनारपट्टीवर आढळतात. महाराष्ट्रात उष्ण व कोरडे हवामान कोणत्या ऋतूत असते? महाराष्ट्रात उष्ण व कोरडे हवामान उन्हाळा मार्च ते मे महिन्यात असतात. महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात कमी तापमान साधारणपणे कुठे नोंदवले जाते? महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात कमी तापमान निफाड, नाशिक येथे नोंदवले जाते. महाराष्ट्रात खनिज संपत्ती प्रामुख्याने कोणत्या भागात केंद्रित झाली आहे? महाराष्ट्रात खनिज संपत्ती प्रामुख्याने पूर्व विदर्भ, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यात आणि दक्षिण कोकणात केंद्रित झाली आहे. दगडी कोळशाच्या उत्पन्नात महाराष्ट्रात कोणता जिल्हा अग्रेसर आहे? दगडी कोळशाच्या उत्पन्नात महाराष्ट्रातील चंद्रपूर हा जिल्हा अग्रेसर आहे. मॅग्नीजचे साठे प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? मॅग्नीजचे साठे प्रामुख्याने नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यात आढळतात. बॉक्साईटचा वापर कोणत्या धातूच्या निर्मितीसाठी केला जातो? बॉक्साईटचा वापर ॲल्युमिनियम या धातूच्या निर्मितीसाठी केला जातो. बॉक्साईटचे साठे कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यात आढळतात. बॉक्साईट उत्पादनात कोणता जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे? बॉक्साईट उत्पादनात कोल्हापूर हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे मुख्यत्वे कोठे आढळतात? महाराष्ट्रात लोह खनिजाचे साठे मुख्यत्वे चंद्रपूर, गडचिरोली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आढळतात. महाराष्ट्रात सुती वस्त्रोद्योग राजधानी कोणती? महाराष्ट्राची सुती वस्त्रोद्योग राजधानी मुंबई होय. तसेच इचलकरंजीला महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणतात. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर प्रसिद्ध आहे? महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून इचलकरंजी, कोल्हापूर या जिल्ह्यातील शहर प्रसिद्ध आहे. भारतातील पहिली रेल्वे कधी आणि कोणत्या तारखेला धावली? भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 मध्ये मुंबई ते ठाणे दरम्यान
धावली. महाराष्ट्रात आशियातील पहिली सहकारी साखर कारखाना कुठे सुरू झाला? महाराष्ट्रातील आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, अहिल्यानगर येथे सुरू झाला. बॉम्बे हे क्षेत्र कशासाठी प्रसिद्ध आहे? बॉम्बे हे क्षेत्र खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात पहिले औष्णिक विद्युत केंद्र कोणते? महाराष्ट्रातील पहिले औष्णिक विद्युत केंद्र चोला, ठाणे होय. महाराष्ट्रात पहिले जलविद्युत केंद्र कोणते? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र रायगड जिल्ह्यातील खोपोली होय. महाराष्ट्रातील एकमेव अणुऊर्जा केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील एकमेव अणुऊर्जा केंद्र पालघर जिल्ह्यातील तारापूर येथे आहे. महाराष्ट्रातील पवन ऊर्जेसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? महाराष्ट्रातील पवन ऊर्जेसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण पुणे जिल्ह्यातील चाकण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टोकळवाडी आणि जमसंडे होय. महाराष्ट्रातील कोणते विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे? महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई येथील आणि नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहेत. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदर कोठे आहे? जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदर नवी मुंबई, रायगड येथील नवी मुंबई आणि रायगडच्या सीमेवरील नावाशेवा येथे आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग कोणता? महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग 44 NH44, तर या महामार्गाचा जुना क्रमांक NH7 हा आहे. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? महाराष्ट्राने भारताचा सुमारे 9.36% भूभाग व्यापलेला आहे. हिंगोली हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा करून बनला आहे? हिंगोली हा जिल्हा परभणी या जिल्ह्यातून 1 मे 1999 रोजी वेगळा होऊन बनला आहे. महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा कोणती आहे? महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा मराठी ही आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रात सध्या एकूण 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्रात एकूण किती तालुके आहेत? महाराष्ट्रात एकूण 355 तालुके आहेत, तर मुंबई उपनगरामधील 3 प्रशासकीय तालुके धरून 358 इतके आहेत. महाराष्ट्रातील 36वा जिल्हा सर्वात शेवटी तयार झालेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील 36वा आणि सर्वात शेवटी तयार झालेला जिल्हा पालघर होय. हा जिल्हा 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्यातून वेगळा होऊन बनला आहे. सर्वात जास्त जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? सर्वात जास्त जिल्हे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाडा या प्रशासकीय विभागात आहेत. या विभागात 8 जिल्हे आहेत. सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात आहेत? सर्वात कमी जिल्हे नाशिक, पुणे, अमरावती प्रत्येकी 5 जिल्हे आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे कोणते? महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा यवतमाळ आणि नांदेड होय. या प्रत्येकी 16 तालुके आहेत. कोणत्या जिल्ह्यात एकही ग्रामीण भाग किंवा जिल्हा परिषद नाही? मुंबई शहर या जिल्ह्यात एकही ग्रामीण भाग किंवा जिल्हा परिषद नाही. वाशिम जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला आहे? वाशिम जिल्हा 15 ऑगस्ट 1998 रोजी अकोला जिल्ह्यातून वेगळा होऊन वाशिम जिल्हा तयार झाला आहे. नंदुरबार जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला आहे? नंदुरबार हा जिल्हा 1 जुलै 1998 रोजी धुळे जिल्ह्यातून वेगळा झाला आहे. गोंदिया जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला आहे? गोंदिया जिल्हा 1 मे 1999 रोजी भंडारा या जिल्ह्यातून वेगळा झाला आहे. गडचिरोली जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून तयार झाला आहे? गडचिरोली हा जिल्हा 26 ऑगस्ट 1982 रोजी चंद्रपूर या जिल्ह्यातून वेगळा झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला आहे? सिंधुदुर्ग जिल्हा 1 मे 1981 रोजी रत्नागिरी या जिल्ह्यातून वेगळा झाला आहे. जालना हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा निर्माण झाला आहे? जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर 1 मे 1981 रोजी निर्माण झाला आहे. लातूर जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला आहे? लातूर जिल्हा धाराशिव या जिल्ह्यातून वेगळा झाला आहे. महाराष्ट्रातील कोणत्या महापालिकेची स्थापना सर्वात आधी झाली? महाराष्ट्रातील बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वात आधी तयार झाली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या 78 इतकी आहे. विधान परिषदेची. महाराष्ट्रात विधानसभेवर किती आमदार निवडले जातात? महाराष्ट्रात विधानसभेवर 288 आमदार निवडले जातात. महाराष्ट्रातून लोकसभेवर किती खासदार निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेवर 48 खासदार निवडले जातात.
महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती खासदार निवडले जातात? महाराष्ट्रातून राज्यसभेवर 19 खासदार निवडले जातात. महाराष्ट्रात सर्वाधिक जलसिंचन कोणत्या साधनाने होते? महाराष्ट्रात सर्वाधिक जलसिंचन विहिरी, सुमारे 55 ते 60% जलसिंचन विहिरीद्वारे होते. तापी पूर्णा खोऱ्यात कोणत्या प्रकारची सिंचन पद्धती जास्त आढळते? तापी पूर्णा खोऱ्यात विहीर आणि उपसा सिंचन ही पद्धती सर्वात जास्त आढळते. पैनगंगा नदीवर प्रमुख धरण कोणते? पैनगंगा नदीवरील प्रमुख धरण इसापूर धरण होय. मांजरा नदीवर कोणते प्रमुख धरण आहे? मांजरा नदीवर मांजरा धरण तसेच धनेगाव धरण हे प्रमुख धरण आहे. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आणि जिल्ह्यात आहे? भंडारदरा धरण प्रवरा नदीवर अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. भंडारदरा धरणाच्या जलाशयाला काय म्हणतात? भंडारदरा धरणाच्या जलाशयाला ऑथर लेक असे म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वात जुने मातीचे धरण कोणते? महाराष्ट्रातील सर्वात जुने मातीचे धरण गंगापूर धरण गोदावरी नदीवरील नाशिक या जिल्ह्यातील होय. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे? पानशेत धरण पुणे जिल्ह्यात आंबी नदीवर आहे. खडकवासला धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? पुणे जिल्ह्यातील मुठा या नदीवर बांधले आहे. राधानगरी धरण कोणत्या नदीवर आहे? राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर आहे. राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? राधानगरी धरणाच्या जलाशयाचे नाव लक्ष्मीसागर हे आहे. माणिकडोह धरण कोणत्या नदीवर आहे? माणिकडोह धरण पुणे जिल्ह्यातील कुकडे नदीवर आहे. दूधगंगा प्रकल्पाच्या जलाशयाला काय म्हणतात? दूधगंगा प्रकल्पाच्या जलाशयाला राजश्री शाहू सागर असे म्हणतात. हे कोल्हापूर या जिल्ह्यात आहे. ताडोबा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? ताडोबा तलाव चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. नवेगाव तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? नवेगाव तलाव गोंदिया या जिल्ह्यात आहे. रामटेक येथील खिंडसी तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? रामटेक येथील खिंडसी तलाव नागपूर या जिल्ह्यात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख धरण कोणते? रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख धरण नातूवाडी धरण, गडनदी प्रकल्प आणि कोंडिवली धरण होय. तानसा आणि वैतरणा तलाव कोणत्या जिल्ह्याला पाणीपुरवठा करतात? तानसा आणि वैतरणा तलाव मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्याला पाणीपुरवठा करतात. बिंदुसरा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? बिंदुसरा धरण बिंदुसरा नदीवर बीड या जिल्ह्यात आहे. विष्णुपुरी प्रकल्प कोणत्या नदीवर आणि कोठे आहे? विष्णुपुरी प्रकल्प गोदावरी नदीवर नांदेड येथे आहे. हा आशियातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प मानला जातो. महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? महाराष्ट्रात एकूण 6 राष्ट्रीय उद्याने नॅशनल पार्क्स आहेत. हे संजय गांधी, ताडोबा, पेंच, गुगामल, नवेगाव आणि चांदोली होय. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान होय. हे राष्ट्रीय उद्यान अमरावती जिल्ह्यात आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगर, ठाणे, बोरिवली इथे आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या 4 जिल्ह्याच्या सीमेवर पसरले आहे? चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्याच्या सीमेवर पसरलेले आहे. महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते? महाराष्ट्रातील पहिले व्याघ्र प्रकल्प टायगर रिझर्व्ह मेळघाट व्याघ्र प्रकल्प होय. दाजीपूर अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? दाजीपूर अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध आहे. दाजीपूर अभयारण्य कोल्हापूर येथील राधानगरी येथे आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा पक्षी अभयारण्य रायगड या जिल्ह्यात आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? जायकवाडी पक्षी अभयारण्य छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. माळढोक पक्षी अभयारण्य मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? माळढोक पक्षी अभयारण्य मुख्यत्वे सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यात पसरलेले आहे. सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य कशासाठी विशेष आहे? सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य हे भारतातील पहिले मानवनिर्मित अभयारण्य आहे. सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य सांगली या जिल्ह्यात आहे. अजिंठा व वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? अजिंठा व वेरूळच्या लेण्या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहेत. कार्ला आणि भाजे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे? कार्ला आणि भाजे लेण्या पुणे, लोणावळ्याजवळ आहेत. पांडवलेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पांडवलेणी नाशिक या जिल्ह्यात आहे.
देवगिरीचा किल्ला दौलताबाद कोणत्या जिल्ह्यात आहे? देवगिरीचा किल्ला म्हणजेच दौलताबाद छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यात आहे. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड कोणत्या जिल्ह्यात आहे? स्वराज्याची पहिली राजधानी राजगड पुणे या जिल्ह्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड या जिल्ह्यात आहे. सिंधुदुर्ग हा जलदुर्ग कोणी बांधला? सिंधुदुर्ग हा जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधला. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ या जिल्ह्यात आहे. रेहकुरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? रेहकुरी अभयारण्य काळविटासाठी प्रसिद्ध आहे. रेहकुरी अभयारण्य अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या किती होती? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11,23,74,333 इतकी होती. 11.24 कोटी सुमारे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो. पहिला उत्तर प्रदेश या राज्याचा, त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता किती होती? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 365 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर इतकी होती. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा 2011 नुसार ठाणे होय. विभाजनानंतर सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? विभाजनानंतर सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा पुणे जिल्हा होय. महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा होय. सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा मुंबई उपनगर होय. येथील घनता 20,980 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर होय. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा कोणता? सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा गडचिरोली होय. येथे 74 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटरमध्ये राहतात. 2011 अनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर सेक्स रेशो किती होता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा लिंग गुणोत्तर सेक्स रेशो 929 स्त्रिया प्रति 1000 पुरुषामागे आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा रत्नागिरी, येथे 1122 इतकी आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा मुंबई शहर. महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा मुंबई शहर, येथील 832 इतके लिंग गुणोत्तर आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात साक्षरता दर किती होता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा साक्षरता दर 82.34% इतका होता. महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वाधिक साक्षरता असलेला जिल्हा मुंबई उपनगर, येथील साक्षरता दर 89.9% इतका आहे. महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा नंदुरबार, येथील साक्षरता दर 64.4% इतका होता. महाराष्ट्रातील आदिवासीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून नंदुरबार हा जिल्हा ओळखला जातो. वारली चित्रकला महाराष्ट्रातील कोणत्या भागाशी संबंधित आहे? वारली चित्रकला महाराष्ट्रातील ठाणे व पालघर जिल्ह्याशी संबंधित आहे. माडिया गोंड ही आदिम जमात मुख्यत्वे कोठे आढळते? माडिया गोंड ही आदिम जमात मुख्यत्वे गडचिरोली या जिल्ह्यात आढळते. कोरकू जमातीचे लोक मुख्यत्वे कोणत्या भागात आढळतात? कोरकू जमातीचे लोक मुख्यत्वे मेळघाट, अमरावती येथे आढळतात. महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण 2011 मध्ये किती टक्के होते? महाराष्ट्रातील नागरी लोकसंख्येचे प्रमाण 2011 मध्ये 45.23% इतके होते. महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तर किती आहे? महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील बाल लिंग गुणोत्तर 894 इतके आहे. महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे प्रमुख पीक कोणते? महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे प्रमुख पीक ज्वारी होय. ज्वारीचे कोठार म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ज्वारीचे कोठार म्हणून सोलापूर हा जिल्हा ओळखला जातो. कापसाचे कोठार किंवा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? कापसाचे कोठार किंवा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून
यवतमाळ हा जिल्हा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात संत्र्याचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते? महाराष्ट्रात संत्र्याचे उत्पादन सर्वाधिक नागपूर येथे होते, म्हणून नागपूरला ऑरेंज सिटी असेही म्हणतात. केळीच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? केळीच्या उत्पादनासाठी महाराष्ट्रातील जळगाव हा जिल्हा प्रसिद्ध आहे. हापूस अल्फान्सो आंब्यासाठी कोणता भाग जग प्रसिद्ध आहे? हापूस अल्फान्सो आंब्यासाठी देवगड आणि रत्नागिरी हा जिल्हा प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची द्राक्ष राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते? महाराष्ट्राची द्राक्ष राजधानी म्हणून नाशिक हे शहर ओळखले जाते. स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी कोणते थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे? स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहे. काजू उत्पादनात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अग्रेसर आहे? काजू उत्पादनात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा अग्रेसर आहे. अंजीर उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले राजेवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? अंजीर उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले राजेवाडी हे ठिकाण पुणे या जिल्ह्यात आहे. कलिंगडासाठी प्रसिद्ध असणारा भाग कोणता? कलिंगडासाठी प्रसिद्ध असणारा भाग रायगड जिल्ह्यातील अलिबाग होय. महाराष्ट्रातील राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र कोठे आहे? महाराष्ट्रातील राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे आहे. मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे आहे. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र कोठे आहे? राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र नागपूर येथे आहे. महाराष्ट्रात पहिले कृषी विद्यापीठ कधी व कोठे स्थापन झाले? महाराष्ट्रात पहिले कृषी विद्यापीठ 1968 राहुरी येथे स्थापन झाले. या कृषी विद्यापीठाचे नाव महात्मा फुले कृषी विद्यापीठ अहिल्यानगर होय. महाराष्ट्रात एकूण किती कृषी विद्यापीठे आहेत? महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठे आहेत. ते राहुरी, अकोला, दापोली आणि परभणी होय. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कोठे आहे? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कोठे आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे आहे. हळदीचे शहर म्हणून महाराष्ट्रातील कोणते शहर ओळखले जाते? हळदीचे शहर म्हणून महाराष्ट्रातील सांगली हे शहर ओळखले जाते. महाराष्ट्रात मुख्यत्वे किती मोठी प्रमुख आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत? महाराष्ट्रात मुख्यत्वे 2 मोठी आंतरराष्ट्रीय बंदरे आहेत. ते मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर म्हणजेच नावाशेवा बंदर होय. महाराष्ट्रातील नैसर्गिक आणि सर्वात जुने बंदर कोणते? महाराष्ट्रातील नैसर्गिक आणि सर्वात जुने बंदर मुंबई बंदर होय. रेड्डी हे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे आणि ते कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? रेड्डी हे बंदर सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. ते लोहखनिज निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. धरमतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? धरमतरची खाडी रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदीच्या मुखाशी आहे. दाभोळची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? दाभोळची खाडी रत्नागिरी जिल्ह्यातील विशिष्ट नदीवर आहे. विजयदुर्गची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? विजयदुर्गची खाडी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. शुक नदीवर आहे. मनोरी आणि महिम या खाड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? मनोरी आणि महिम या खाड्या मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या जिल्ह्यात आहेत. वसईची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? वसईची खाडी पालघर ठाणे या जिल्ह्यात उल्हास नदीच्या मुखाशी आहे. जयगडची खाडी कोणत्या नदीच्या मुखाशी आहे? जयगडची खाडी रत्नागिरी जिल्ह्यात शास्त्री नदीच्या मुखाशी आहे. महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील खाडी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील खाडी डहाणूची खाडी होय आणि त्यानंतर दातिवऱ्याची खाडी येते. महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील खाडी कोणती? महाराष्ट्रातील सर्वात दक्षिणेकडील खाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोलची खाडी होय. भाटे समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? भाटे समुद्रकिनारा रत्नागिरी या जिल्ह्यात आहे. अलिबाग आणि किहीम हे समुद्रकिनारे कोणत्या जिल्ह्यात आहेत? अलिबाग आणि किहीम हे समुद्रकिनारे रायगड या जिल्ह्यात आहेत. श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर किनारे कोणत्या जिल्ह्यात आहेत? श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर किनारे रायगड या जिल्ह्यात आहेत. तारकर्ली हे जलक्रीडा आणि स्कुबा ड्रायव्हिंग प्रसिद्ध ठिकाण कोठे आहे? तारकर्ली आणि हे जलक्रीडा आणि स्कुबा ड्रायव्हिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे आहे। दंतूर किनारपट्टी म्हणजे काय? दंतूर किनारपट्टी म्हणजे खडकाळ आणि नागमोडी वळणाची किनारपट्टी होय, जी दक्षिण कोकणात आढळते। कोकण किनारपट्टीची रुंदी साधारणपणे किती आहे? कोकण किनारपट्टीची रुंदी साधारणपणे 30 ते 60 किलोमीटर इतकी आहे। ती उत्तरेकडे रुंद 90 किलोमीटर इतकी आहे, तर दक्षिणेकडे अरुंद 40 किलोमीटर इतकी आहे। दिघी आणि कारंजा ही लहान बंदरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? दिघी आणि कारंजा ही लहान बंदरे रायगड या जिल्ह्यात आहेत। भगवती बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? भगवती बंदर रत्नागिरी या जिल्ह्यात आहे। जैतापूर हे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर हे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प ठिकाण रत्नागिरी या जिल्ह्यात आहे। कोल्हापूर ते पणजी म्हणजेच गोवा दरम्यान कोणता घाट आहे? कोल्हापूर ते पणजी दरम्यान फोंडा घाट आहे। मुंबई ते नाशिक दरम्यान कोणता घाट आहे? मुंबई ते नाशिक दरम्यान थळघाट, याच घाटाला कसारा घाट असेही म्हणतात। मुंबई ते पुणे दरम्यान कोणता घाट आहे? मुंबई ते पुणे दरम्यान बोर घाट आहे। कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान कोणता घाट आहे? कोल्हापूर ते रत्नागिरी दरम्यान आंबा घाट आहे। कोल्हापूर ते कुडाळ सिंधुदुर्ग दरम्यान कोणता घाट आहे? कोल्हापूर ते कुडाळ सिंधुदुर्ग दरम्यान करूळ घाट आहे। सावंतवाडी ते बेळगाव दरम्यान कोणता घाट आहे? सावंतवाडी ते बेळगाव दरम्यान आंबोली घाट आहे। पुणे ते सातारा दरम्यान कोणता घाट आहे? पुणे ते सातारा दरम्यान खंबाटकी घाट आहे। पुणे ते बारामती किंवा सातारा दरम्यान कोणता घाट लागतो? पुणे ते बारामती किंवा सातारा दरम्यान दिवे घाट लागतो। नाशिक ते धुळे दरम्यान कोणता घाट आहे? नाशिक ते धुळे दरम्यान चांदवड घाट आहे। वाई ते महाबळेश्वर दरम्यान कोणता घाट आहे? वाई ते महाबळेश्वर दरम्यान पसाराणी घाट आहे। सातारा ते रत्नागिरी दरम्यान कोणता घाट आहे? सातारा ते रत्नागिरी दरम्यान कुंभार्ली घाट आहे। भोर ते महाड दरम्यान कोणता घाट आहे? भोर ते महाड दरम्यान वरंधा घाट आहे। संगमनेर ते पुणे दरम्यान कोणता घाट आहे? संगमनेर ते पुणे दरम्यान चंदनपुरी घाट आहे। कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील लांबी सुमारे 382 किलोमीटर इतकी आहे। ती रोहा ते ठोकूर दरम्यान 741 किलोमीटर इतपैकी 382 किलोमीटर महाराष्ट्रात आहे। कोकण रेल्वेवरील महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा कोणता? कोकण रेल्वेवरील महाराष्ट्रातील सर्वात लांब बोगदा करबुडे बोगदा होय। याची लांबी 6.5 किलोमीटर इतकी आहे। करबुडे बोगदा रत्नागिरी या जिल्ह्यात आहे। कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल कोणता? कोकण रेल्वेवरील सर्वात उंच पूल पनवळ नदीवरील पूल रत्नागिरी जवळील होय। महाराष्ट्रात समृद्धी महामार्ग म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो? महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई या 2 शहरांना जोडतो। समृद्धी महामार्गाची एकूण लांबी किती आहे? समृद्धी महामार्गाची एकूण लांबी 701 किलोमीटर इतकी आहे। महाराष्ट्र राज्यांतर्गत असणाऱ्या रस्त्यामध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या रस्त्याचा आहे? महाराष्ट्र राज्यांतर्गत असणाऱ्या रस्त्यामध्ये सर्वाधिक वाटा ग्रामीण रस्त्याचा आहे। महाराष्ट्रात मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? महाराष्ट्रात मध्य रेल्वेचे मुख्यालय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आहे। गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राचा किती टक्के भूभाग व्यापलेला आहे? गोदावरी नदी खोऱ्याने महाराष्ट्राचा सुमारे 49% भाग व्यापलेला आहे। प्रवरा, मुळा, दुधना आणि मांजरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? प्रवरा, मुळा, दुधना आणि मांजरा या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत। इंद्रायणी, भामा, मुळा, मुठा आणि नीरा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? इंद्रायणी, भामा, मुळा, मुठा आणि नीरा या भीमा नदीच्या उपनद्या आहेत। भीमा आणि कृष्णा नदीचा संगम कोठे होतो? भीमा आणि कृष्णा नदीचा संगम कुरुगुडी, कर्नाटक, रायचूर जवळ होतो। कर्नाटक येथील रायचूर जवळ होतो। घटप्रभा, मलप्रभा, वारणा आणि पंचगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? घटप्रभा, मलप्रभा, वारणा आणि पंचगंगा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत। पंचगंगा नदी कोणत्या 5 नद्या मिळून बनलेली आहे? पंचगंगा नदी कुंभी, कासरी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती या 5 नद्या मिळून बनली आहेत। तापी आणि पूर्णा नदींचा संगम कोठे होतो? तापी आणि पूर्णा नदींचा संगम जळगाव जिल्ह्यात चांगदेव येथे होतो।
पांझरा, गिरणा आणि बोरी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? पांझरा, गिरणा आणि बोरी या तापी नदीच्या उपनद्या आहेत. वैनगंगा नदीचा उगम कोठे होतो? वैनगंगा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यात सिवनी येथे होतो. कन्हान, पेंच आणि बावनथडी या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? कन्हान, पेंच आणि बावनथडी या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत.